सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 अत्यंत हाय व्होल्टेज बनला आहे। भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट अनिल निरवडेकर निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातून गोविंदा उर्फ बाळा वाडकर मैदानात उतरले आहेत। काही दिवसांपूर्वीच ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या प्रभागातील प्रचार कार्यालयाला रवींद्र चव्हाण यांनी भेट दिल्यानंतर ॲडव्होकेट निरवडेकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। परंतु अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून विजयी होणारे आणि आमदार दीपक केसरकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब वाडकर पुन्हा एकदा जोरदार शक्तीप्रदर्शन करत ताकदीने रिंगणात उतरले आहेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावंतवाडीतील प्रचार सभेनिमित्त बाळा वाडकरांनी प्रभागात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधला। मोठ्या संख्येने नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला। या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार असून प्रभाग क्रमांक 10 कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुमची ही शहरातनं भव्य रॅली दिसते आहे। लोकांचा भरपूर प्रतिसाद दिसतोय, काय सांगाल? नाही, सर्व लोक आमच्या रॅलीवरती खुश आहेत। इथे धनाचा उपयोग काही चालणार नाही। गेले 47 वर्ष मी राजकारणात आहे। सर्व लोक आमच्याबरोबर आहेत आणि दीपकबाईने ज्या आपल्या माध्यमातून अनेक विकास कामं केली आहेत त्या लोक सर्वजण जाणतात। त्याच्यामुळे आमचं सर्व पॅनल हे प्रचंड बहुमताने निवडून आहे। ही माझ्याबरोबर वेदिका सावंत ती सुद्धा आहे, रंगातीचे कलेक्टर सावंत या सर्व माणसं आमच्या पॅनल खूप आहे, समाधानी आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे।